पहिली आली, फर्स्ट क्लास फर्स्ट. झालं आधीच मरकट, त्यातही मद्य प्याला. त्यात साला विंचू चावला. हो. आता धडगत नाही म्हण की पुरुषांची. तसं नाही रे. हा. 1000 पोरात एक पोरगी पहिली येते म्हणजे काय? हे ह्या पोरीनं अभ्यासाशिवाय दुसरा उद्योग काय असतो? आता काय? आपण 1000 धंदे करून पास झालो ना, हेच विषय. हे काय का असे ना, आम्ही जिरवली की नाही तुम्हा साऱ्या पुरुषांची. मिशा राखा मिशा काढल्या त्या नकटे कुठचे. मिशा राखल्या काय आणि काढल्या काय, शेवटी बायकांना चूल आणि मुलंच ना. मिशा राखा म्हणे. असं काय, याच मला मागणी घालायला म्हणजे दाखवते कोण चूल फुंकते ते. चला ग, आज की नाही आपण मज्जा करूया या पुरुषांच्या नकट्या नाकावर टिचून. चला चला ग, बसा आता बाकीचे नंबर बघत. बघा बघा आपल्याच तोऱ्यात बहिणीची काय चौकशी वगैरे काय? अरे बहिणीची चौकशी ती कशाला करील? का नापास झाली आहे ना ती. नापास? हो नापास. आईला देव सुद्धा असा आहे बघ की. जा बाबा जा, समजव तिला. ती बघ बसली आहे रडत. रडत? हो रडत. ए मी आलोच हा. हो, तुम्ही हो. थांबा. अगं सुशी हे काय रडतीस तू? डोळे बस वेडी आहेस. अगं पास व्हायला तू धब्बी आहेस का खडमी आहेस? आणि शिवाय रिझल्ट देखील 40% लागला, म्हणजे 60% लोक नापास की नाही? मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट. हो पण आता पास झाले ना, आता तोंड दाखवायची सोय नाही मला घरात. कल्पना आहे तुझी. अगं मुलीने 1 डिग्री घेतली ना की बापाचा ताप 4 डिग्री वाढतो. विचार कसा. आता BA पोरीला MA नवरा आणायचा कुठला? बाकी नापास झाल्याचं समर्थन छान करता हं तुम्ही. अगं खोटं नाही. आपलं कसं बघ एकदम बेस्ट. मुलगी नापास, मुलगा पास. खरंच म्हणताय? खरंच. अगं तुझी शपथ, मी आजच गावाला जातो नाही. आणि उद्या परत येतो तुला मागणी घालायला. अगं सुजातापेक्षा तुझंच अभिनंदन तुझे वडील जास्त करतील. वधू परीक्षा पास झाल्याबद्दल. हॅलो काँग्रेस सुजाता, तुम्ही फर्स्ट क्लास फर्स्ट झालात म्हणा. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. बरं त्या सुशिलेचं काय झालं? का होणार दुसरं, प्रेम करते ना ती. अहो पण सरळ सांगा की फेल झाली म्हणून. हो हो डॅडी, फेल होण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. घरात गाणं, बाहेर नाचणं. जाऊ दे डॅडी, हा. आम्ही सगळ्या पास झालेल्या मुलींनी असं ठरवलंय हा. की आज आपण पिकनिकला जायचं. हा? आयडिया चांगली की नाही? आश्चर्य आहे, बापाला विचारायची आठवण झाली तुम्हाला. पैसे पाहिजे असतील. पैसे पैसे थोडेसे पाहिजेत, पण डॅडी आज आम्हाला गाडी पाहिजे प्लीज एकदा. नो नो नो, इट इज इम्पॉसिबल. आज मला 4 ठिकाणी मिटिंगला जायचंय आणि रात्री आझमबाईच्या गाण्याला जायचंय. तुम्हाला का म्हणतात कधी आम्हाला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे? अरे मुलगी पास झाली तर तुम्हाला काय कौतुकच अहो, नाही? अहो. त्या सुशी सारखी मी नापास झाले असते म्हणजे काय अहो. असतं? नाही. अहो अहो अगं असं काय करते? मैत्रिणीनो, आपण सगळी इथं का जमलो ते कळलं असेलच तुम्हाला. छे, तू बोलावलंस म्हणून आम्ही आलो. तुम्ही पाहिलं तर एका कमाचं लग्न मी एकटीने कसं उधळून लावलं ते. आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर तमाम लग्नाचा बोरा उडायला असा कितीसा वेळ लागणार आहे. अगं पण म्हणजे काय करायचं ते तर सांग. मग ऐका तर, आपण तर लग्न करायचं नाहीच, पण दुसरीलाही ते करू द्यायचं नाही. काय ग? आणि आई वडिलांनी लग्नाचा आग्रहच केला तर? तर त्यांना साफ सांगायचं, लग्न आमचं आहे तुमचं नाही. आणि जास्त आग्रह केला तर आमच्या नवऱ्याला आम्ही माणसातून उठू. हा, म्हणजे काय करायचं ते सांगून ते तर. ते तुमचं तुम्ही ठरवा, मी नाही सांगणार. एवढी मोठी मुघल सत्ता ती शिवाजीच्या सुनेनं एकट्या तारा राणीने खिळखिळी करून टाकली. जगभर पसरलेलं ब्रिटिश साम्राज्य त्याला झाशीच्या राणीनं सुरुंग लावला. आणि तुम्हा आम्हाला एका नवऱ्याला पळवता येत नाही? तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की त्यांनी आधी नवऱ्यांना घालवलं आणि मग शत्रूला. हा, तेव्हा म्हणा नवरेशाहीचा धिक्कार असो. हा, बायकोशाहीचा नाही, कुमारिकांचा. हा, कुमारिकांचा विजय असो. हा, correct. नवरेशाहीचा धिक्कार असो. हा, कुमारिकांचा विजय असो. आता आपण खाऊया.
डॅडींची गाडी म्हणजे अगदी आगीचा बंब झालेला आहे. इतकी जुनी डबडी गाडी आहे ही. असं नको पैसे. काय झालं का गाडीला? तेच पाहते मी. काय ग एवढी फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन तुला साधं कळत नाही होय का? गप्प बस ग बाई. कॉलेजमध्ये मी काय मोटर मेकॅनिकचा कोर्स घेतलेला बघ बघ आता लवकर तिकडे आई वाट बघत असेल. थांब ग तुझ्या आईचं पुराण पुराण काय उशीर जबरं बघून झालाय. म्हणजे ओ पाहुण्याबाई, बाया रुसली का काय तुमची? हो, बघा ना काय झालंय कळतच नाही. अहो गाडी आणि बाई एकसारखीच बघा. एकदा काढली की बसलीच रस्त्यामध्ये फटकाल मारून. आता हिची सुटका झाल्या बेगर तुमची सुटका नाही बघा. काय व टूल बॉक्स तरी घेतल्या का नाही संग? हा? आता मला काय स्वप्न पडलं होतं हिला असलं काय होईल म्हणून. ओ, वरडू नका. ओरडू काय नका. बघूया की काय झालं ते. उगाच बघा, आपलं बघा. अरे हे नेहमी बरोबर असतं तुमच्या. नाही तर अहो, नाव्याचा धंदा करायचा म्हणजे वस्तार नको होय जवळ बाळगायला. ए गाडवा, ऐक. मी न्हावी होय रे. अहो गाडीचा व्यंजन्यार. लई शाणा आहेस बघ, लई शाणा आहेस. त्याच्या मारे बाजूला बाजूला नाही. उगाच मुंडके घालते मध्ये. ओ तुमच्या कार्बोरेटरचा स्क्रू ढिला होता. हा? हा, मग बरोबर आहे. अहो इस्क्रू ढिल्ला झाल्यावर मग काय काम देणार होई बाया. मी आवडला तो आवडला. ओ काय बघता इकडं? नाही. जाऊन स्टार्टर मारा की चालू हा, नका मारा, बघूया. मारा. जावा. ये बंड्या. बंड्या चालू होती का नाही बघा. पाहुणाबाई स्टार्टर हाना बघू. हा लवकर. पुण्याला ना पुण्याला. बघ चालू चला झाली. चला आता लवकर चला. बसा डॅडी रागवले असतील. चला. एवढी साधी मिस्टेक कळत नाही. अरे लहान नाही चालायचंच. आता काय परत बाई तुझं? थांब ग जरा. हा, हे ठेवा होतं तिथंच. पण पण मी फुकटची सेवा घेत नाही कुणाची. मी सुद्धा बायकाच्या पैशाला नाही हात लावत. मग काय पाहिजे तुम्हाला सांगा. द्याल मी मागेन ते. हो नाही दिले तर विचारा. नाही म्हणजे मोकळ्या दिसताय म्हणून विचारतो. ते हे आपलं ही गालावरची बेलवांगी, वटावरच्या मिरच्या गवाळवळ ठेवल्यात का बियासाठी? नालाय हात बघ सुंदर. मला. कर हा करे धरेला शुभांगी कर हा करे. का मी काय मागितलं होतं का काय? नाही दिल्या तर विचारा. असं कोण म्हणला होता? हा जाऊ दे ना काय एवढं मनावर घेताय? हो. बर जाऊ द्या तर जाऊ द्या. जा बाई जा बस जा, जा. नालायक, ठगिंगर, मवाली कुठचे? या आमच्या पुण्यात म्हणजे दाखवते गंगा. हा, बाई, लवकर. गाडी चालू कर. होय, होय, होय. अच्छा, जा, जा. या दगड्यात. पंड्या तू पुढं हो. मी आत्ता आलो बघ. हा जा जा जा. आई ए आई बघ तुझा ट्रॅक्टर आणला की नाही? बघ बघ. ट्रॅक्टर हो पोरा. डॉक्टर म्हण डॉक्टर शेतकऱ्याचा. बरोबर. आजकाल शेतकऱ्यांच्या तमाम दुःखावर हा एकमेव इलाज आहे. म्हणूनच तुला आण म्हणलं. होय ना. आता बँकेचे हप्ते मागे लागले की मग समजेल. फिटलंच की नाही मागं घेतलं होतं ते लोन तसं हे बी फिटल. अरे काम करणाऱ्याला काय? हम्म. बायजा अगं पूजेचं सामान घेऊन ये. ट्रॅक्टर महाराज घ्या. वा क्या बात आहे. जय बजरंग बली जय. शाबास क्या बात आहे. वा वा वा. आज तुझं वडील असतं तर अगं आहेत की तुझ्या डोळ्यातून बघतायत मला ते. तू फक्त मला आशीर्वाद दे मग बघ. पोरा आता एखादी चांगलीशी बायको घेऊन ये. येन कशाला? तिचा आणि हप्ता लागतील मग. आज हे आणा उद्या ते आणा परवानगी काय आणा. बापरे. आणायचं. ट्रॅक्टरला नाही का तेल पाणी लागत तसंच तिला बी काय लागल ते आणायचं. हम्म. आता एखादी अशी शोधून आण. बापरे. अशीच म्हणजे दांडगी का गुरगुरणारी? गुरगुरे नका. कामाला दणकट असली म्हणजे बस. तुला चालेल ना? हा. मग मलाही चालेल. नाही नाही पोरगी चांगली असणारच हो. तुमची सूतबूत हरपली त्याच्यावरच ओळखला आम्ही. पण आम्हाला असं सांगा
एवढं पैसे खर्च करून आम्ही तुम्हाला कॉलेजात पाठवलं हा ते शिकायला का प्रेम करायला? नाही आबा, त्याप्रमाणे मी पास झालो ना. हा. आणि प्रेम केलं म्हणून काय बिघडलं? नाही नाही तुमचं काय नाही बिघडलं, पण इथं आमची पंचायत झाली की आता ह्या पोरींच्या बापासनी मी काय उत्तर देऊ सांगा की? हा माझा पोरगा माझा ऐकत नाही म्हणून लिहू का? नाही नाही, ऐकतो म्हणून लिहा. पण ऐकलं तरी मी एकटीशीच लग्न करणार ना. तेव्हा सर्वांना लिहून टाका, आमचा मुलगा प्रेमात पडला तेव्हा. पुन्हा तेच. अहो आम्ही तुम्हाला शिकवलं हा ते तुम्ही तुमच्या पायावर चांगलं उभं राहावं म्हणून. पडलास कशाला पोरगी दिसल्याबरोबर? मीच नाही पडलो आबा, ती देखील पडली माझ्या प्रेमात. आम्ही तसं वचनच दिलं एकमेकांना. लग्न आधीच? अहो लगीन झाल्यावर सुद्धा आम्ही काय दिलं नव्हतं तुमच्या आईला. आणि तुम्ही? आबा, तुमचा जमाना वेगळा होता. आजकालच्या मुली मुला इतक्याच शिकल्यावर सगळी अक्कल आली म्हणा की तुम्हाला. बरोबर ठीक आहे, पण जिच्या मोहर पडलास हा ती पोरगी एकदा दाखवा तरी आम्हाला. दाखवतो ना. मला आशीर्वाद द्या की उद्याच मी तिला घेऊन येतो. नव नव पुरीचं घरदार बघितलं हो, ना, हो. निश्चित थोबाडावर जाऊ नका. आबा, आपल्याच डोळ्यांनी बघा ना उद्या. वा 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 वा. आबासाहेब म्हणजे आमचे जाणी दोस्त. बिगारी पासून BA फेल होईपर्यंत आम्ही एका बाकावर बसत होतो. बरं झालं आपली जुनी ओळख निघाली ती. हो. पुढे धंद्यामुळे जी पांगापांग झाली ती अजून त्याची माझी भेट नाही. नाही, ती होईल ना आता या निमित्तानं. होय, पण तो मला आणि मी त्याला ओळखेल की नाही याची शंका आहे. हो, हो. भाभी, तुम्ही याला ओळखता का? चांगलंच. काय हो, तुम्ही थर्ड क्लास, मी फर्स्ट क्लास, आणि माझ्या मागोमाग यायला तुम्हाला काही वाटलं नाही? काही वाटलं म्हणजे लाज ना. अरे मग सरळ सरळ म्हणा की लाज म्हणून. असली तर काढायची ना. हे बघा, लग्नानंतर सारी कामं तुम्हालाच करावी लागतील. आहे कबूल? सारी कामं? हो, म्हणजे स्वयंपाक, धुणं, पाणी, झाडू मारणं वगैरे वगैरे. हो, ते करू की. स्वयंपाक, धुणी, पाणी वगैरे वगैरे. नाही म्हणजे गरोदर आणि बाळण तुम्हीच व्हाल ना. डॅडी, हा. हे बघितलं काय म्हणाले त्यात? नाही म्हणजे रोज नव्हे, वर्षातून एकदाच. कळलं तुमचं कामा. चालायला लागा, मला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. अहो पण मी तुमचं तोंड पाहायला आलोय कुठं? मी आलोय तुमच्या धाकट्या बहिणीला मागणी घालायला. सुशिलेला? हो, माझं प्रेम आहे तिच्यावर. अहो तिचे तुमच्यावर प्रेम असेल, पण थोरलीचं झाल्याशिवाय धाकटीचं लग्न कसं करायचं तुम्ही सांगा. हा, म्हणजे नाहीच म्हणाला, पण मी मुळी लग्नच करणार नाही. फार उपकार होतील हो, पुरुष जातीवर. काय म्हणाला? नाही, जरा पुन्हा बोला. पुरुष जातीबद्दल बोलू. मेल झेंडर मेल. हे, भागूबाई कुठले? कोण होतात का? आपले प्रेमवीर आनंदराव. म्हणजे मला न भेटताच गेले? मी थकलवलं त्यांना. का? बाबा, अक्काची शिक्षा तुम्ही मला का करता? सांगा ना. अगं, लग्नाच्या वेळी तू गुलाम होऊन अडकून आहेस म्हणून. हो, तुला बेडीच वाटणार म्हणा. हाताला आली नाही की द्राक्ष आंबाटच होतात कोल्ह्याला. अगं कारटे, मला मला कोलं म्हणतेस होय ग? अगं थोरल्या बहिणीचा काहीतरी मान राख. आणि तू कोण? हरण की तट्टू ग? बाबा, अगं उगीच काय छळतेस तिला? बघा ना. अरे, मी छळते होय ग तुला? बघते की किती दिवस डॅडींच्या मागे लपतेस ती. हेच जर तुमचं शिक्षण असेल तर उद्यापासून कॉलेज बंद करा आणि घरी बसा. सुरू करून तरी काय? नापासच झाली ना तुमची लाडकीले. हो हो, झाले नापास. पासून तू काय दिवे लावणार आहेस ते दिसेलच आता. अगं ते उद्या तू लावायला नकोस म्हणून सांगतो सुशील की उद्यापासून कॉलेज बंद म्हणजे बंद. मग घरात बसून काय करू मी? अगं तुला नाच गाण्याची आवड आहे ते शिक या अक्काचं लग्न होईपर्यंत. हो. कळलं? मग बसा आयुष्यभर ना दिन दिन ना करत. हो. बघा बघा. वा वा वा. झकास. बस 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 बस. हे झकास आहे बघा. अहो काय ताल धरते. अहो ताल कशात नाही सांगा की. आणि मशीन तर ताला बिगर चालतच नाही हो. हा म्हणजे फक्त माणसाने ताल सोडलाय म्हणा. असं काय म्हणताय? संगीत ही अशी चीज आहे की ज्याच्यावर माणसाचे नकळत हातपाय असे हालायला लागतात. होय होय होय. अहो पर डोसकं टाळ्यावर असलं तर. कुणाबद्दल बोलताय? आणि कुणाबद्दल बोलणार? आमचं दिवट चिरंजीव आनंदा. काय भानगड केली का काय लेकानं? नाही म्हणजे बरेच दिवसात भेटला नाही म्हणून विचारतोय. आता आणि काय करायचं ठेवलंय? अहो ह्याच्या वयाला आम्ही काही पुरी खेळवल्या तर मग पुरीच्याच तारावर नाचायला लागलाय. अहो आबासाहेब, चालायचंच. वय तरुण आहे, चालायचेच असल्या गोष्टी. तुम्ही काय म्हातारा झाला काय? नाही, मला नाही तुम्हाला सुचतच असले प्रेमाचं खेळ. दुर्दैव म्हणायचं.
वडील लहानपणीच गेले आणि तेच म्हणतोय मी तो म्हातारा अजून चित्त आहे म्हणून मी पोलिसांनी मारायला लागलाय. अहो डोसक तापाही पळी आली आहे. राखू हे घ्या नका. हे पैसे घ्या हा. आणि घराकडे इंजन लावून द्या. बर बर, मला मोठी गंमत वाटते. काय आमची आई माझ्या मागे लागली आहे लग्न कर. हा. मग काय चुकीचं सांगते सांगा बरं. अगं यांचा आग्रह आहे की आपल्या मुलानं शेती करावी म्हणून. अहो मग दोन्ही करा की. कोण नको म्हटले तुम्हाला. आबासाहेब मी परवा पुण्याला जाणार आहे, तेव्हा अंडाला भेटतो आणि त्याची काय भानगड आहे ती बघून चालेल येतो. की. नुसतं बघू नगस तू बी येताना एक पोरगी घेऊन ये. हा. अरे आनंदाला मिळते आणि तुला मिळत नाही होय र. अगं त्या पुण्याच्या पोरी कोल्हापूरच्या पोरांना आवरणार अहो आहेत का? सर्जेराव तेच हा. बरं आहे. नाहीतर काय? तुम्ही बी हिंडला असता दारोदार प्रेमाचा जोगवा मागत. काय होईल काहीतरी काय काहीतरी काय हे? काहीतरी काय आम्हाला माहितीये. हा. आनंद आनंद तुम्ही इकडे कुणीकडे आलात. देवीचं दर्शन घ्यायला आलो होतो. निदान भेटायचंच तरी मला. काय उपयोग अक्काचं लग्न झाल्याशिवाय बाबा माझं लग्न करणार नाही म्हणतात. हं. आणि तिनं नाहीच लग्न केलं तर? बसायचं हरिहरी करत. तरी बरं नाच गाणं शिकण्यासाठी परवानगी दिली मला. हे छान आहे. म्हणजे माझ्यापेक्षा नाचावर अधिक विश्वास त्यांचा. हं? करता काय आनंदराव प्लीज माझ्यासाठी बघा ना एखादा चांगला शिक्षक आणि विश्वासू पण. हा विश्वासू आणि गाणारा. का आजकाल सिनेमा नाटकांचा तमाशा झालाय, त्यावरून ओळख म्हणजे झाला. दूर हो हात नका लावूस माझ्या अंगाला. अतिशय मार रातच्याला बरी होती, सकाळी उठून हे काय काय झालं? अरे लई थापा मारल्यात नव मला. थापा अगं तुला कधी कळायचं ग माझी सुंदरा? अगं रात्रीच्या थापातली वचन म्हणतात प्रेमाची. अरे माझ्या उंदरा तेच म्हणते मी. काय म्हणे कोल्हापूरला नेतो काय पुणे मुंबई धावतो काय. कोण तो? या काय रे धावतो की काय मागं पुढे बघणार आहे होय? पण येतेच का आज माझ्या फिरा चला. कुठं नाही महालक्ष्मी जाऊ की. अरे पण ही अशीच बघा अगं बिघडले कुठे नववारीत अगदी झकास दिसतेस बघ. तर शहरातल्या पोरी काय लुगडे नेसत नाही आजकाल. तर काय उघड्या येतात वय रस्ता. बस बस सुंदरे इकडे. तब्येत एकदम खुश हा. होऊन जाऊन दे पुन्हा एकदा. या रुपयाचं म्हणणं तरी काय हाय. या रुपयाचं म्हणणं आहे आत्ताची लावणी ठासून झाली पाहिजे. हा. ऐका तिचं काय ऐका, आमचा आधी ऐका. तुमचं हसता का बया. तुम्ही म्हणणार होय गाणं. नुसतं गाणं नाही म्हणणार, मग? नाचणार बी ऐकू तुय. अगं बाई. काय विचारते बोला. तालाशिवाय गाणं होतं का? छाछा मी पासाची घे. हा? हिच्या तालावर हिला नुसते टान 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 नाचीव. आणि फुटलं तर तुझ्या थोबाडाचं काढून लाव की. तू इकडे. अरे अंड्या तू. बरं झालं भेटलास. काय काम आहे तुझ्याकडं? काय कसलं काम? अरे इथं कुठं सांगायचं बाहेरचं. अरे पण पैसे तू बाहेर पैसे गेले टिपरीत न लगायचं. तो तुझा बाप बोंब मारतोय तिकडं आणि तू काय इकडे तमाशा करतोय. मग काय करणार? आत्ता बायको घेऊन येतो म्हणून घमेंड मारून आलो ना वडिलांकडे. मग घेऊन यायची. पोरगी नाही म्हणली का? ती काय म्हणत नाही रे, पण तिचा बाप नसत्यासाठी घालायला लागला आता. काय काय म्हणतो काय तू? तो म्हणतो थोरलीचं लग्न केल्याशिवाय म्हणे धाकटीचं कर्तव्य. काय बोलणं झालं? तू नाही तर नाही, तू थोरलीशी लग्न कर. थोरली काय धाकटी काय आपल्या बापा करता. तुला काय? नाही सर्जा माझी छाती नाही. ती थोरल्याची झांबाज आहे म्हणतो की पुरुष व्हायचे ते चुकून स्त्रीच्या जन्माला आले. असं तू मला दाखव, मी घेतो बघून. फार उपकार होतील. कुठं उतरलं कुठं उतरलं? तुझ्यामुळे हे सगळं. अरे पण मी काय केलं. तू बसलीस की गुडघ्याला बाशिंग बांधून. अगं पण अक्का मी तुला बांध म्हटलं का. तू कशाला म्हणशील ग एकदा डॅडीने म्हटल्यानंतर. सुशे सुशे माझा आई. अगं लग्न म्हणजे निव्वळ गुलामगिरी आहे पुरुषांची. अगं रंग रूप आहे तोपर्यंत हे मेले पुरुष प्रेम करतात, पण एकदा का दोन पोरं झाली की अन्नावारी राबवतात ते आयुष्यभर. अगं म्हणून म्हणते सुशे की आपलं तारुण्य आपणच टिकवायला हवं. आणि त्यासाठी हमखास आणि सोपा उपाय की काय वाटेल ते झालं तरी आई म्हणून व्हायचं नाही. अगं पण त्यासाठी ब्रह्मचारीच कशाला राहायला पाहिजे. नुसतं आई व्हायचं टाळलं तर. हा लग्न करून. अगं हे पुरुष गप्पा थोडंच बसणार आहे. कसं सांगायचं हिला.
हेच ते घरा हेच ते. आणि ती बघ ती बघ ती मुलगी दिसते तुला हा? ती बागेत फुलं तोडते ती तीच ती मुलगी. बघ 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 सर्या बघून घे नीट. बघ 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 तोडलं फुल बघ तीच ती. ही काय पोरगी आहे बरे कच्चागड्याची भावली आहे नुसती. एक पॉर झालं की खाल्ला. ए तुला का काळजी तिची लेका ती माझी प्रेसी आहे. मग आधी नाही सांगायचं. मला वाटलं की माझी प्रेयसी आहे. शाबास बघायच्या आधीच तुझी प्रेसी काय. काय आपलं एक व्यवहारात तत्व आहे. काय पहिल्यांदा भेटली की प्रेयसी दुसऱ्यांदा भेटली की बायको. बाहेर निघालो. बाहेर निघालो. अहो तुम्हाला पाहायला येणार आहे म्हणूनच बाहेर निघालोय. म्हणूनच बाहेर निघालोय. त्याला थोबाड काय माझं दाखवू का? बेबी बेबी मीच लग्न केलं नसतं तर फार बरं झालं असतं. हाय. हे काय अक्का चाललीस तू? अर्थात. अगं पण तुला बघायला येणार आहेत ना? मग तू आहेस की. हम चले हम चले. अगं पण जरा थांबलीस तर. गप. हीच ती हीच तुझी वाली बघून घे असू नको. नालायक हा हात बघितला का? सुंदर कर हा करी हरिला शुभांगी कर हा करी. आज एकदम पसंत पडली बघ. हा हा हा. अरे वा बघायच्या आधीच पसंत. अरे परवा भेटली होती आज परत दिसली म्हणजे हो, तू येणार म्हणून मुद्दाम निघालेली दिसते. हो. जाऊ दे रे जाऊन जाऊन जाईल कुठं आपली राणी आहे ना. संध्या गुड लक. एक्सक्यूज मी दौलतरावचा हाच बंगला का? हो हाच. पण आपण कोण? मी सारंग सारंग. सारंग? हो. त्यांच्या मुलीला एक गायन शिक्षक पाहिजे असं कळलं. हो पण पण तुम्हाला कोणी सांगितलं हे? आमच्या सर्जीरावनी. आमच्या सर्जेरावाने? मेलो मेलो. कोण आहे आमचे सर्जेराव? आमचे मी ते सुशे तुला ठाऊक नाही तेच येणार होते सुजाताला बघायला. मग हो हो पण त्याला तो आनंदराव भेटला म्हणून राहिला. असं? या ना आत या. चला चला. हे माझे बाबा. नमस्कार 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 नमस्कार. आणि ही तुमची शिष्या बरं का? नमस्कार. नमस्कार. लांब 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 लांब. पण बाबा हे हो काय मला गायन अगं, शिकवणार आता आहे? काय सांगायचं सगळे मास्तर असेच असतात. तू चल चला चला. मागून मागून मागून. रसभंग रसभंग. तिकडे 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 बाबा तुला घेऊन जा. बसा. आपला व्यवहार चोख असतो. तुम्ही आधी फी काय घेणार ते मला सांगा. आपण द्याल ती साहेब. पहिल्यांदा माझं काम बघा आणि नंतर फी आपणच ठरवा. असं म्हणता हो. मग असं करा तुम्ही आतापासून कामाला सुरुवात करा. या 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 या. हे घ्या पेटी तबला सतार गटार तंबोरा काय पाहिजे तुम्हाला? नको नको नको. तो तंबोरा जुळवण्यातच अर्धा दिवस खातो. त्यापेक्षा आपली ती पेटी बरी पेटी. गाणं 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 कुठलं शिकू? गाणं भाभीतलं शिकू भाभीतलं. हम तुम मेकअप कमरे में बंद हो और चाबी खो जाए खो जाए. ती चावी तुमच्या जवळच राहून द्या. हिंदी सिनेमामध्ये खोटं प्रेम करतात नुसते बलात्कार आणि मारामाऱ्या. त्यापेक्षा एखादं देवादिकाचं गवळण शिकू गवळण. हा गवळण शिकवा. एकनाथाची जनाबाईची आणखीन बायणाबाईची अशी काही चांगली देवादिकाची. तेच शिकवतो. चला चला. सॉरी सॉरी. चला चला. Stop it! प्रेमाची गाडी शिकवतो म्हणजे तुझी फी नको आणि मुलगी देखील नको. हे काय ते आवडा. काय झालं काय? टाळ कपुटलं मला टाळ. बाबा आहे तुमचा आणि आमचा. अरे कुणाला रे बाबा म्हणतो?
की हा. वा, फारच सज्जन आहेत. सज्जन नाही म्हणजे गाण्यातला सुद्धा शृंगार आवडत नाही. हो मी हैराण झालोय मला यातनं वाचवा हो. काय हे मामासाहेब? हा? मामासाहेब आपली आज्ञा आम्हाला शिरसावंद आहे. खरंच अरे बघच हं? हे? वा. वा 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 सुंदर. कोण सुंदर? हे रूप हे तारुण्य. होय 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 होय. असं हो, म्हणून तुम्ही माझ्या मागोमाग पाठलाग करत आलात. वाटलं वाटलं कशा बाई जन्मोजन्मी सप्तपदी चालायची तयारी हाय आपली. अरे काय? तुमची खूप तयारी असेल हो, पण माझी तयारी असेल हवी ना. हो ती तयारी होईस तवर थांबायला ना नाही आपली. एवढं का गळ्यात पडताय माझ्या? त्या दिवशी हाताचा प्रसाद कमी पडला होय. वय बर आज गालांचा देता का वटांचा आता प्रसाद? आधी शुद्ध बोलायला शिका. राहिलं मुक्यानं बोलूया का त्यापेक्षा? हा? काही लाज वाटते का बोलायला? एका सभ्य स्त्रीशी बोलता तुम्ही. पण तीच हवी असं वाटलं तर त्यात दोष आहे का माझा? तुम्हाला खूप हवीशी वाटत असेल हो, नाही. पण मी लग्नाला तयार असेल हवं ना. मग आपण नुसतंच प्रेम करूया. हा म्हणजे शाळा कॉलेजातली पोरं आजकाल तेच करतात म्हणत चला. हाय, आज बघा ठटिंगराशी प्रेम करायला वेळ नाही लागला मला. पण माझ्याशी काय शाळा असाल तर ऐका माझं. बायकांच्या हातापाया पडायची सवय नाही आपल्याला. हा आपला गावठी काक्या म्हणा, आवडली भरली मनात की टाकलीत खांद्यावर. बोंबलू नका बोंबलू नका. त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलंय. काय का सुशा? अरे बोंबलायला काय झालं? मामासाहेब बघा तुमची जबाबदारी उचलली आम्ही. आता तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हे गप. अरे सुशिला ए सुशिला काय झालं बाबा? अगं आनंदाची बातमी. कसली? आपल्या सुजाताचं लग्न ठरलं. खरंच? म्हणजे माझी वाट मोकळी झाली बाई. अगं तुझी काय माझी सुद्धा वाट मोकळी झाली. हो ना. सर्जेरानो कुस्ती जिंकली. जावई असावा तर असा असावा. जावई कसला तो? गळे पडून गेला. तुला असलाच नवरा पाहिजे त्याशिवाय तू वटणीवर घेणार नाहीस. डॅडी तुम्ही हे लग्न जमवू नका तर याचे परिणाम चांगले नाही होणार. अहो पण हे थोबाडचे इथे उचकटतात त्याच्यासमोर का नाही बोलला? का नाही बोलला? अहो त्यांनी काय वेळ दिला काय मला बोलायला? काय सांगायला गेलं की आपलंच खरं. धटिंगण मेला. त्याने आपलं म्हणणं खरं केलं ना झालं तर. हे कोल्हापुरी माणसं आडदार म्हणतात ते काही खोटं नाही. अहो आडदांड असतात पण बिनडोक नसतात. कळला ना कोल्हापुरी हिसका? डॅडी तुम्ही त्यांना आत्ताच आत्ता कळवा की हे लग्न होणार नाही म्हणजे नाही. ज्या अर्थी त्यानं सांगितलं त्या अर्थी हे लग्न होणार म्हणजे होणारच. होणारच. आपण जिंकली. वाघाचं लग्न ठरलं लग्न. थँक्यू थँक्यू. माझं. अजून विचार करा. हा? अजून माझं डोकं ठणकताय. काय रे अंड्या विचार कर विचार कर. काय चालवलंस काय तू? अरे म्हणतात ना असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ही तर जन्माचीच आहे. अरे अरे बाबा आई बाप बहीण भाऊ हे आपल्याला जन्माचेच असतात ना. का विचार करून पत्करतो का आपण ते? अरे जे टाळताच येत नाही त्याचं काय करायचं? मग झालं तर काय झालं? जे टाळता येतं त्याचा विचार तरी किती करायचा? हा भले बहादर म्हणजे नाटकाला सुरुवात झाली म्हणायची. Yes. हो जरा थांबा. हा? आमच्या नाटकाचा अगोदरच बोरिया वाजलाय. तंबोरा. अरे तुझा तंबोरा जरी वाजला असेल ना तरी अंड्या लक्षात ठेव जे नाटक पडलेलं असतं ना ते लोकांच्या टाळक्यावर मारल्याशिवाय नाही चालत. म्हणजे हॅमर केल्याशिवाय. अक्षी बराबर. हे अक्षी बरोबर. पण काय रे सरजा हा. माझी एंट्री केव्हा ते तर सांगशील की नाही? अंड्या आपण असं करूया. कसं या नाटकाची सुरुवात तुझ्या एंट्रीनं. अंगाशे अंगाशी बंड्या लेका तू पण जा त्याच्याबरोबर. चलो हो तू पण जा. बायकापुरांचा माणूस आहे काय बरं वाईट झालं तर. चला उठा उठा चला चला चला. जातो मी. हा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? आमच्या घरात वाजवीपेक्षा लक्ष घालू नका. नाही फार खोलवर नाही बघणार मी. हा? चार मेवण्या लग्नाचे हो, मी बघीन ना. अरे, याचा तंबोरा. आपला ज्योतिबा नवसाला पावला बरं का. अगं न जमणारं लग्न जमलं. हो ना. पण बाबा हा. अक्का फार रागात आहे अजून. रागावते का तिच्या रागाला कोण विचारतं कुत्र? पण बाबा फुक्कट डोकं मात्र फुटलं त्या गायन मास्तरांचं. तू दे ग पण त्याचा पायगुण लई चांगला आहे. हो ना. जा, त्याला घेऊन ये बघू. खरं घेऊन येऊ? घेऊन ये. आत्ता घेऊन ये. हा, जरा चहा वाटा घे. बाबा किती चहा पिता हो? आता काय करायचं मग? साखर कमी घ्यायला जा. पाहिजे. सुशिला. हे भांड्या लेका गेली किती? जाऊ दे गेली तेच बरं आहे. आज चल आज चल. आज चल काय? बोलू नका
चला मधू इकडे आणि चंद्र तिकडे. नमस्कार नमस्कार म्हटलं मामासाहेब. नमस्कार काकासाहेब. मी ओळखलं नाही आपल्याला. एवढ्यातच विसरलात काय आनंदराव नाही का मी? आनंदराव? अहो, काल रात्री तुम्ही फोनवरून मला सांगितलं नाही का की थोरलीचं जमल्याशिवाय धाकटीचं होणार नाही म्हणून? मी फोनवरून सांगितलं रात्री रात्री. ट्रिंग 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 ट्रिंग. ट्रिंग 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 ट्रिंग. आता आलं लक्षात. आनंदराव. आताच मला सर्जीराव म्हणाले काय की थोरलीचं आणि त्यांचं ऑलरेडी जमलेलंच आहे म्हणून. आणि धाकटीचं जमल्याच जमा आहे. आमचा आनंदराव म्हणजे आनंदराव म्हणजे काय विचार. हा आता आलं लक्षात. आनंदराव नावाचा एक उमेदवार होता खरा. अहो होता काय म्हणताय मामासाहेब? यो हायच नव्हता तुमच्या मोहऱ्या. त्याचं काय आहे, रोज 10-15 पोरं लांब केस वाढून सायकलवरून बंगल्याभोवती चक्रा घालत असतात. मी पाहायला गेलो ना ते पळून जातात. त्यामुळे नाव आणि चेहरा लक्षात राहत नाही. हो अहो माझं सोडा, पाहिजे तर तुमच्या सुशिलेला विचारा. ही तर काय खोटं बोलायची नाही. काय सांगता येत नाही. अहो तुमची मुलगी आहे, कुठं कसं? अहो आमची मुलगी असली तरी काय झालं, ती गेली गायन मास्तरकडे. तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या. हो वडला ना हो. कुठून? हे आपलं म्हणजे कशाला कशाला नाही का? अहो, नाही म्हणजे मामासाहेब. अहो मिया बिबी राजा तर काळजीचं काय काम हो? अहो पण निका तर लावायला पाहिजे की नको? निकाल लागला. निका निका. हा, निका. हा आणि थोरलीचं झाल्याशिवाय धाकटीचं लग्न आम्हाला कर्तव्य नाही. ए आई लवकर ये. काय रे तुझ्या अगदी मनाजोगतं झालं बघ. काय भानगड नाही ना आनंदाची? भानगड तू अगदी फर्स्ट क्लास पैकी प्रेमात पडलाय. पोरगी कशी आहे? रूपानं गुणानं? अगदी झकास. तुला मी परवा सांगितली होती बघ, तिची धाकटी बहीण. काय म्हणतोस? फक्त तिच्या वडिलांची एक अट आहे, थोरलीच शुभमंगल झाल्याशिवाय धाकटीचं करायचं नाही. मग काय चूक आहे त्यांचं? त्यांचं काही सुद्धा चूक नाही, पण आपल्या अंड्याला घाई झालेली आहे. मग र मग काय, थोरलीशी लग्न ठरवून आलो झालं. नाहीतरी तुझा आग्रह होताच. उभय तर दांडगा आज्ञाधारक पोरगा माझा तू. बर तीच कंची धरलीस? अगं पंचमीची. पंचमी? काल आवाज झाली. अरे 4च दिवस राहिले की. 4 दिवसात काय काय करायचं रे? लग्न, दुसरं काय? ह्या घरातलं पहिलं लगीन. घर नको रंगवायला? कशाला? लग्न आहे मुलीच्या दारात, पाहिजे तर तिचा बाप घेईल रंगवून. अरे पण कापड दागिनं ते नका घ्यायला. ते काय हाय काय नाही काय? मला सांग, तुळी शिवायला किती वेळ लागतो? राहता राहायला शालूचा प्रश्न, तो आपल्या महाद्वार रोडला मिळतो. मंगळसूत्र सराफ कट्ट्यावरून आणायचं की लगेच शुभ मंगल सावधान लाजावी त्याचं बरं का. टॅट 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 टॅट. अक्काची मज्जा आहे बुवा. दागिने काय, साड्या काय. काय ग सुजाता, लग्न करणार नव्हतीस ना तू? करणारच नव्हते, पण ह्या आमच्या सुशीला घाई झाली होती की. जसं काय तुझ्या मनात नव्हतंच म्हण की. खरंच नव्हतं ग. अगं हे दागिने आणि ह्या साड्या पाहून आलं झालं. बघाच तुम्ही, नाही लग्नाचा पश्चाताप झाला सर्जेरावांना तर विचाराच तुम्ही मला. हा लग्नाचा पश्चाताप ना, तो काय सगळ्यांनाच होतो. हो, बाळंत होताना प्रत्येक बाई रडते, नको ग बाई हे बाळंतपण. पण म्हणून आई व्हायचं सोडलंय का कुणी? मी दाखवते ना सोडून. लग्नानंतर हात सुद्धा लावू देणार नाही मी माझ्या अंगाला. मग बघते ना कसे आई करतात ते मला. ये आई उतर. अगं बघ तरी आपलं नवीन घर. ये ये आई. सांग कसं काय वाटलं घर? छान आहे, छान आहे. ये या ये. सून मोठी पायगुणाची आहे बर का माझी. ती घरात यायला आणि नवं घर उभारायला एक गाठ झाली. म्हणजे यात माझे कष्ट काहीच नाहीत असंच ना? अरे बायको तुझी, मग घराचं काय? वरात इथंच आणायची बरं का, वाजत गाजत. काय म्हणून? गावात चांगलं वडलार्जित घर असताना इथं काय म्हणून आणायची? अरे पुण्याची सून आहे म्हणून म्हटलं. तिला आपलं जुनं घर आवडल ना आवडल. तिला आवडून आवडत, तुला हे घर आवडतं का नाही सांग. चल अगं बघ तरी. अगं आई, सुनेबद्दल सांगतेस, पण तुझं सगळं आयुष्य आपल्या जुन्या घरातच गेलं ना. पुरा त्याला कारण आहे.
तुझ्या वडिलांच्या आठवणी खोल्या खोल्यातून भरल्या त्या घरात. सकाळी चुलीवर शेकत शेकत दूध प्यायचं, अंघोळ झाली की देव पुजायचं, सोप्यात येऊन बसायचा अवकाश की सारं गाव जमा व्हायचं दाराशी. घर कसं सोज चाफ्यावानी डवरायचं. सगळ्या गावाची भांडणं सोडवली त्यांनी, पण घरात कधी आवाज ऐकू आला नाही धन्यांचा. पोरा, त्या घरात मी रडले, पण फक्त आनंदानं हसले किती त्याला सीमाच नाही. फक्त एकदाच दुःखाने रडले, देवानं कपाळाचं कुकू पुसलं तेव्हा. नाही आई, त्या आठवणी सुद्धा काढायच्या नाहीत आता. आईचा अश्रू पुसलंस पोरा. ह्या एकाच आशेवर जगले मी. तुमचा सुखाचा संसार डोळं भरून बघितला की स्वर्गात जाऊन मी धन्याला सांगन की पोरांची काय बी काळजी करू नका, सुखात आहेत राजा राणी. आई, बघच तिला सुखात ठेवतो की नाही, अगदी तुझ्यासारखी. नमस्कार नमस्कार. पाय नको, पाय पण बरं. चला चला. हो बसतो बसतो, पहिल्यांदा बघतो कुठे गेली. आनंद झाला. अरे वा, आमच्या शागिराच्या घरचं लग्न आणि आम्ही नाही येणार. काय रे, हा? तुझी ती शिष्य आहे कुठे? ए, शिष्या नाही, प्रियसी प्रियसी. तेच ते रे, प्रेयसी कम शिष्य आहे कुठे? ती सुशीला. ए, सुशीला तुझी नाही, ती माझी आहे ती. हा, तोडू नकोस, बस आली बघ. सारंग मास्तर, हा? सर्जेराव कसे आले नाहीत अजून? येतील ना ते, येतील ते येतील. अहो पण केव्हा येतील? वेळ तर टळून चालली ना. हो. येतील ना ते आता. आता म्हणजे केव्हा? अहो लग्नाला येतील हो. अहो ही काय यायची वेळ झाली? श्रीमान पूजन पुण्य वाचन हे सगळं आवरायचं केव्हा? एखादा कार्यक्रम टाळा. हो. सर्जेराव करतील. हो. अजिबात हा कार्यक्रम टाळता येणार नाही. का? लग्नाचा मुहूर्त एकच आहे, 12 नंतर दिवस वाईट आहे. दिवस वाईट आहे, हा. रात्र कशी काय हो? काय गं? अजून कसा पत्ता नाही सर्जेरावांचा? फार बरं होईल नाही आले तर. लग्न तरी चालेल. काहीतरीच का बोलतेस? आता काय करू सांग की, माझी एवढी झालेली बेआबरू त्यांना कमी वाटली हो. काय ग सुजाता, अजून जावई कशी आले नाहीत? मला कशाला विचारता आता? लाडके जावे ना तुमचे ते. उपटसुंबा घरात घुसतो काय, माझा हात हातात धरतो काय, मला उचलतो काय. बस आता वाट बघा. फोन तरी करून बघा त्यांना. काय फोन करून बघा? त्यांच्या घरात फोन असेल का? एवढ्या मोठ्यानं बोलतात की अख्ख्या गावाला ऐकू जातंय. खरं आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्या घरात कोण नाही हो. परवाच कारखान्यात घेतला असं ते म्हणत होते. हॅलो. हा वय वय, यांचाच कारखाना यो. हा हो हो, थांबा कनेक्शन लावून देतो. हॅलो, कोण बंड्या? काय रे? हा, बाईचा फोन मला? हा हा, तुझ्यावर दे दे दे. हॅलो. बोला सुजाताबाई. ईश्वर, मला बाई काय म्हणता हो? आता काय करणार, म्हणजे ताई म्हणायची सोय राहिली नाही ना आता. बरं बरं, थट्टा पुरे झाली. अहो आज आपलं लग्न आहे, ठाऊक आहे ना तुम्हाला? अरे होय की हो, आईला विसरूच बघा. आपल्या ते हे आपल्या मूर्त गावाचा आहे. अहो केव्हाच पण काय विचारता? लोक हातात अक्षता घेऊन उभे आहेत मांडवात. नका नका नका, टाकू नका म्हणा. अहो मी येतो की, आत्ता येतो बघा. येऊ. हो. या 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 या. प्रवास कसा काय सुखाचा झाला ना? प्रवास इमारत झाला. बरं मला यायला फारसा उशीर नाही ना झाला? नाही नाही, आता नुकत्या अक्षरा वाटल्यात. टाकल्या नाहीत ना? अब टाकणार कसा तुम्ही आल्याशिवाय? मग हरकत नाही, झेलतो बघा मी आता. आता आले बर का सर्जेराव? आले ना? हो. देव पावला म्हणायचा. बेआबरू तरी वाचली. अगं पण कशावर आले ते कळलं का? गाढवावरून काही येणार. देवा हे लग्न नीट पार पडू दे रे, मग बघतेच मी. चला चला, घटका भरत आली वधूवरा ना बोलवा. उठा सर्जेराव, उठा उठा उठा, उठा, पुण्य वाचनाचे काय करायचंय?
झाले असे समजायचे. ते झालं हो, पण मुंडळ तरी बांधा सर जरा. आहेतच तयार. हा पोशाख घ्या पोशाख. कशाला? ह्यो काय वाईट आहे? नाहीतरी यांची घटका भरायची. अगदी बरोबर पाटावर उभे राहा. नाही पण सुजाला काय वाटेल? तिला मी सांगेन. तिला माझ्याशी लगीन करायचंय का माझ्या कापडांची? हा? म्हणतो हार द्या. लवकर द्या. सुरू करा. गंगा सिंधू सरस्वती च यमुना माझी सुशिला वराला हार घाला. शी, मी नाही यांना हार घालणार. तू नाही, तुझा बा घालाल. फोन करून कुणी बोलवलं होतं मला? तू कमी आणि आपल्याला बी तू आवडले. तवा गप गुमान हार घालायचा. डॅडी! तूच माझी गाडी. काय आशीर्वाद देऊ तुला? काही नको, मिळाले हेच पुष्कळ आहे. मामासाहेब, आपल्याला मात्र हवा बर का आशीर्वाद. म्हणजे आम्ही दोघं आहोत, आम्हाला कमीत कमी 3 तरी व्हावे. चला बघू लवकर, पानं मांडली आहेत तुमची. छा 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 छा. जेव्हा आम्ही घरी जाणार आहे. हो असं कसं होईल? असं कसं होईल? असंच होणार. आमची आई वाट बघत असेल. पण सुजाला काय वाटेल? तेला इलाज नाही. आधी आई मग बायको. जावई बापू, तुमची लोणावळ्याला हनीमूनची व्यवस्था केली आहे. मामासाहेब, त्याला लोणावळा कशाला पाहिजे? घरात काय पोरं होत नाहीत काय? होतात ना, मग जा तुम्ही. म्हणजे मी येणार नाही. तुला एक नाहीस बापाची, बायको आहेस या नवऱ्याची. म्हणून काय झालं? एवढा अधिकार बायकोचा नाही नवऱ्यावर? आहे की? बरं, आधी माझा मग तुझा. का म्हणून? आधी अधिकार मी गाजवणार. नि खाण्यापिण्यात लाट, नुसतं लाट चालत नाहीत आपल्याला. अहो हे काय जावई बापू? लय लाडकी बायको आहे माझी. तिला अगदी पुंडलिकावानी घेऊन जातो बघा. विमानात का जायचं? विमानात. जंगली पहिल्याच भेटीत ठरलंय ते. राम राम मंडळ. राम राम. राम राम. आता थेट घराकडे. जोडी नका जोडी ना. सगळे हसतायत तुम्हाला. हसतील, त्यांचा साथ दिसतील. अहो पण काय म्हणायचं काय सोंगाला? सर्जेरावची वरात. हा? आणि ट्रॅक्टरवर राजाची हत्तीवरनं निघती, शेतकऱ्याची ट्रॅक्टरवरनं. शिशी, त्यापेक्षा चालत गेलेलं काय वाईट? फर्स्ट क्लास आयडिया. उतरा. चला 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 चला. बेस्ट आयडिया आहे बघा. आणि चालणं बी काय झाक पडलाय. हा? रखरखच्या उन्हाला तुम्ही तांदळा म्हणताय? तुला ठाव नाही. काय विषय? काय काय करणार? आईला लई काम पडतं. बर मग भाकऱ्या भाजायचं मिशीन आणलंय. मिशीन. या आता. तुम्ही उतरा, तुम्ही उतरा. आईला अडकलं वाटतं. नंतर किती बरं वाटलं नाही. मग आमचा वाडा आहे तसा थंडगार. काय म्हणते माहित तर? वहिनी सर, माप लावून आते. हा नाही नाही, आधी नाव घेतलं पाहिजे, त्याशिवाय घरात घेणार नाही आम्ही. शी, मला नाही घेता येत नाव. एवढ्या शिकलायचा म्हण आणि एक साधं उकाना घेता येत नाही. कॉलेजात ते नावं घ्यायला शिकवत नाही. नुसते नावं ठेवाया शिकवत्यात. हो ना, मग तुम्ही घ्या की नाव. घेऊ घेतो की, घाबरतो का काय? ऐका ऐका. कोल्हापुरी नवरा त्याची पुणेरी नवरी, ट्रॅक्टर वरनं वरात आली अंबाबाईच्या दारी. झालं ना तुमचं समाधान? ये सुबाई, आत ये.
औक्षण गोपाळ. ते काय आईच्या पाया पड. अडाणी बाईच्या मी पाया पडू? राहू दे. काय राहू दे. अडाण्यांचा हिसका ठाव आहे ना तुला. पाया पड म्हणल्यावर गुमान पाया पडायचं. गप गुमान पाया पड. नाही पडणार. पाया पड नाही तर तुझं सारं शिक्षण उतरवून ठेवीन आईच्या पायावर. चाल. म्हणून आल्याबरोबर मारतोस वहिला. अरे नमस्कार करण्याजोगी माणसं भेटली नसती तिला, तेव्हा ही तरी काय करणार बापडी. तुझ्या बाच्या नाही पाया पडलो मी. मग तुझं कंबारड मोडते का माझ्या आईच्या पाया पडताना. चल. जंगली जंगलात आहे. हा, नीट नीट पडायच्या. हा, आता कशी आली लाईनीवर. आता ते काहीतरी बघा की आता घे सुनबाई, दमली असशील. नुसतं ट्रॅक्टरवर बसून. भूक लागली आता. तू येणार म्हणून मुद्दाम ताजं ताजं केलंय. खा. खा घे. खाल्लं तर पाहिजे. काय ग काय ग आई. शी 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 शी. तिकट जाय नुसतं. शी. मग रव्याचा लाडू घे. काय शी 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 शी. ह्यो काय रव्याचा लाडू आहे काय. कसला कुबट वास मारतो याला खोबऱ्याचा. शी शी शी. खाऊ नका खाऊ नका. मग शंकरपाळे घे हवं तर. काय दात पाडायचा विचार आहे का माझ्या बायकोचं. काय खडं दिसतात नुसतं खडं. काय शंकर खाऊ नको दात पडतील तुझं. काय झालंय काय तुला. काय व्हायचं. आज जा आणि एक खलबत्ता घेऊन ये. त्याच्यात हे सगळं कुटूया. कशी ग तू. अगं शिकलेली सून आहे तुझी. तिला हे सगळं कसं जाईल. तिच्याकरता मऊ मऊ शिरा घेऊन ये. तुपातला आ, आत्ता घेऊन येते. घेऊन ये आणि हे बी घेऊन जा जाताना. कशाला येतं. शिकलेली सून तुझी. घाण ते खाली पडलंय. तवर तू पाणी घे पाणी. आमच्या कळंब्याचं पाणी आहे. लय प्रसिद्ध आहे. यानं तब्येत बी चांगली होती आणि डोळं कसं पाणीदार होते. घे 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 घे. कसं पाणी आहे बघ. घे घे घे. कसं आहे पाणी. द्यायचं म्हणजे बघा तुम्हाला आमच्या रानात तिकडच्या बाजूला त्या अंगाला हरभऱ्याची झाड आहे. ती एक एक झाड केवढं एक हे घे. हरभरा काय. हे समजा तुझंच आहे. लग्नाला यायला जमलं नाही तेव्हा म्हटलं घरी आल्यावर देऊ. घे. ही साखळी काय आहे. अगं चांदीची झाली म्हणून काय झालं. पायातली बिडीच आहे किती. नको नको माझ्या बायकोच्या नाजूक पायात नको ते नको. राहू दे. मग ही नथ घे. हिऱ्या मोत्याची आहे. नथ नथीचं नावच काढू नकस तू. माझ्या बायकोच्या नाकात कुणी बी व्यसन घातलेले आपल्याला नाही खपणार. काय खरं का नाही. मी कशाला काय बोलू. चालू दे तुमचंच. आणि शिवाय प्रेमात नसता अडथळा. का काय झालं. ह्याचा नाही नव अडथळा होत. कोल्हापुरी साज आहे. चांगला भरीव सोन्याचा आहे. हा म्हणून माझ्या बायकोच्या ना अजून गळ्यात हे लोडणं घालतीस काय. शिवाय हे आउट ऑफ फॅशन झालंय. आ म्हणून माझ्या सुनेला लंकेची पार्वती करतोस बरं. असं कसं. तिच्या गळ्यात एक सोन्याचं मंगळसूत्र आहे नव. काय जातीच्या सुंदराला काय बी शोभून दिसतं असं कुणीतरी म्हणलंय. कुणी म्हणलंय ग. आता तुम्हीच म्हणालात ना. आम्हीच म्हणलो. तर काय मी नवरा असताना हे अलंकार करायचेच काय. तू असं कर. हे समजे नेऊन कपाटात ठेवून नीट. तेव्हा बरोबर आहे का नाही. मग सांगून समजत नाही आमच्या. ही माडी आता तुझी का म्हणणार. बाहेर गच्ची बी आहे. हे आहे तिला आधी खुली दाखव. तुझी सून किती नाजूक काय. झोपायची वेळ झाली तिची. दाखव बघू. तर तर तुला ना 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 ना. अरे इच्छा यान काय म्हणायचं. तुला एक हौस नसल पण माझ्या सुनाला आहे की. बघ तरी बायजाने कसं सजवले. वहिनी साहेब काय लागलं संवत तर हात मारा बरं का. तिला आणि काय लागणार रात्रीचं. तसं नव दादा साहेब आपलं सांगितलं. बरं केलं. चल अव पर्यंत राहिलं नव. बघ हे असं होतं. चल चल तरु तरनी आलम.
हे पहा, दिवसभर मी काही बोलले नाही तुम्हाला. मग आता बोला की. तुमचा ऐकायला आमचं कान कसा अधीर झाल्यात बघा. बोला. माझ्या मनात नसताना लग्नाला घाई केलीत तुम्ही. हा? मी का तुझ्या वडिलांनी? राहू दे. आता कसली घाई नाही बघ माझी. काय शुद्ध रानटीपणा आहे हा. राहिलं मग मी म्हणतो तुमच्या ते शहरी पद्धतीनं होते. हेच ते, तुम्ही एक लाच सोडलेत म्हणून मी लाच सोडू हो? असं कुठं म्हणलं मी? आपला काय बी आग्रह नाही. हा. तुम्हाला वाटत असेल की आपण एक गळ्यात पडलो म्हणजे मी तुमच्या गळ्यात पडेन म्हणून. पलंगावर तर पडशील. वेळ वेळ झोपाया. होऊ दे. लग्नाने स्वातंत्र्य गेलेलंच आहे माझं. आता सौंदर्य आणि तारुण्य घालवायचं नाही मला. तुझं? त्यासाठी तर लगीन केलंय मी तुझ्या संग. चांगली ओळखून आहे मी तुम्हाला. बरं. आणि ते टिकवण्यासाठी माझ्या अंगाला हात लावाल तर बघा. राहिलं तुमचं तुम्ही बसा सांभाळत. आम्ही झोपतो. त्याच्या मारी कोण आहे? तुम्ही होय? चायला बायको येत नाही आमच्या जवळ. तुमचं काय काम आहे? तुम्ही जा तुमच्या गावात. काही ग, काही जंगली आहे तो. मेला असतं म्हणजे. हट. तुला ठाव नाही. आभाळातलं जरी मांजराला टाकलं तर ते नाही मरत. ती काय बायको आहे का नसता का अंगावा कराया? पुन्हा कशाला राहतो जवळ? तुला सांगायला मोठ्या हौसेनं आईनं पलंग सजवलाय तुझ्यासाठी. गप गुमान पडते त्यावर. आणि तुम्ही? मी बाहेर जाऊन पडतो की तुझं ते तारुण्य का सौंदर्याचं रक्षण करीत. झोप झोप तू. तुमच्या सौंदर्याचं घाला लोणचं तुम्ही. आम्ही झोपतो जाऊन बाहेर. गार वारं पडले, गार वारं सुटले, थंडगार. गुमान झोपा. गप पडायचं बघ मांजरावानी. त्याच्या मागे मी नेऊन वा. मस्त. जय संतोषी मा. बाईजा झोपल्यात आमच्या. बाईसाहेब उठा की आता. येस आता उठ. कशाला? कशाला काय? सूरज बघ डोसक्यावर आलाय आणि म्हणा कशाला. उठ. येऊन दे. मला चहा झाला? तुझा चहा? म्हणजे भेटती हो. काय? अहो बिछाण्यातला चहा. हे आमच्यात कोण बिछाना चहा करत नाही. स्वयंपाकघरात करतात. आणि तुझा तो बेट्टी करणार कोण? तुमच्या आई उठलेत ना, हा? मग त्यांना सांगा करायला. हा हा हा. मन प्लीज. याला माझी आई काय मोलकरीण वाटली काय तुला? तर काय मी मोलकरीण वाटले तुम्हाला? आईला स्वतःच काम करणाऱ्याला मोलकरीण नाही म्हणत कधी. चल उठ. आता उठ म्हणतो अरे, ना. कमाल करता. काय? चक्क तुम्ही माझं पांघरून ओढून काढलं. अंगावर साडी असते नसते. हा 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 हा. नुसतं बघण्यानं तुझं सौंदर्य उडून जाणार आहे का अत्तरावानी? चल उठ. तुम्ही म्हणजे अशा आहात बघा. एकदा समजलं नव. रोज उठून सांगायला लावू नका. चलायचं. हट. ये सुनबाई, रातच्याला झोप लागली ना चांगली? हो. काय हो वहिनी साहेब, दादासाहेबांनी येले तरास नाही ना दिला. चल तुझं आपलं काहीतरी. गप. नाही विचारलं. बसा. चहा झाला? चहा कशाला? दूध आहे की चांगलं आकडी. दम देते. चल, दे. नका नका बायजाबाई देऊ नकस. अगं आकडी दूध पचायचं नाही तिला. शहरातल्या पुरीना मस्का पाव लागतो ठावाय ना. मग मस्का पाव हिथं कुठला बाई? आमचं कोल्हापूर म्हणजे धड खेड नाही की धड शहर नाही. मग हे काय खातात? न्यारी. न्यारी? न्यारी म्हणजे? नाश्ता. तुमचा तो ब्रेकफास्ट व. नाव काय का असना, हे घे खा. झुणका भाकर? छा 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 छा. अरे झुणका भाकर खायला माझी बायको काय गावठी वाटली काय तुम्हासनी? पुण्याची आहे चांगली शिकलेली. बाई वहिनी साहेबासनी चांगला उपमा करा टमाटो घालून. मग तिखट शिरा हो. त्या कसं काय
खाते झुणका भाकर. उठा उठा, तुम्ही खाऊ नका असलं काय. चला तुम्ही असलं खायचं होय, चांगला टमाटो टाकलेला उपमा खायचा बघा. काय झालंय काय दादासाहेबांनी? आल्यापासून वहिनी साहेबांनी उपाशी ठेवलंय ते. काही कळत नाही. त्याला तरी कुठं काय खाल्लंय अजून? वा 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 वा, छान, शाबास शाबास, काय छान गायला तो. आता थोडी विश्रांती घ्या, विश्रांती घ्या. चहा घ्या. हा, चहा. चहा चहा. काय हो मास्तर, हा? आनंदरावांना ओळखता तुम्ही? आनंदराव, हा तोच ना तो, आमच्या सर्जेरावांचा दोस्त. हा, हा. फार मानी माणूस हा, फार मानी माणूस हा. बाबा बोलले ना त्यांना, तेव्हापासून रागानं कुठं निघून गेलेत पत्ताच नाही त्यांचा. परवा आला होता ना लग्नाला. हा? काहीतरी घोटाळा आहे मास्तर. ते खरे आनंदराव हवेत. नव्हे कसे? अहो तुमच्या वडिलांनी मला सांगितलं आणि तुमचं लग्न ठरलंय ना त्याच्याशी. ठरलंय कुठचं? बाबा ठरवतायत. पण मला तरी तो कोणी तोतयाच वाटतो. तो त्या हो. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? अहो तुमच्या वडिलांनीच सांगितलं ना त्यांना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हणून. काही नेम नाही त्याचा. मेला असा बघत होता माझ्याकडे, मेला म्हणून श्राद्ध देखील घालेल आपल्या बापाचं. असं? हो. हा ए, मी काय म्हणतो, माझा बाप मेलायशी थाप मारली तर? नाहीतरी माझा बाप मेलेलाच आहे. अरे पण आनंदरावचा बा जित्ता आहे ना व. तो आणि आबासाहेब दोघं बाप बाप मैत्र होतं बालपणीचं. ए, तुझ्या मालकाने माझी पंचायत करून टाकले सगळे. हा नाही काही नाही. हा हे बघ, मी काय म्हणतो, तूच माझा बाप होतो का रे? कोण मी? हा? आणि तुझा बा? हो हो. अरे बाप लेखा शोभला पाहिजे. लय शेवायला काय झाले? स्वतःला काय कुकुलबाळ समजतो का रे? अरे नुसती अशी पगडी घालून आरशासमोर उभा राहा, म्हणजे तू स्वतःच म्हणशील हाच मुलाचा बाप. या 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 या. हो इकडून मामासाहेब. हा इकडून 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 इकडून. या, या. नमस्कार नमस्कार मामासाहेब. नमस्कार नमस्कार. बाबा आलेत. नमस्कार नमस्कार. अरे फार दिवसांनी भेटला बाबा तुम्हाला. ये बस बस बस, बसा ना, या बस, या बस. बसा बसा. मामासाहेब, हे माझे वडील. हा. होय ना आबा? अरे म्हणजे काय? हो. काय रे दौलती, एवढ्या अर्जंट बोलवलं मला? काय भानगड काढलीस? अरे भानगड मी नाही काढली, तुझ्या पोरानं भानगड केलीये. त्याचं माझ्या पोरीवर प्रेम बसलंय म्हण. लग्नाच्या आधीच? काय जमाना बदलला बघा. आता बघा की, आपल्या वेळी प्रेम हा शब्द तरी होता का? अरे नाव काढू नकोस त्या प्रेमाचं. अरे या आनंदाचा जलम होई पतूर बायकोचं तोंड तिकून बघितलं नाही मी. माझं तरी काय, 2 बेब्या होईस्तवर मी बायको काळी का गोरी बघितलीच नव्हती. अरे आपल्या साळत पुरी होत्या कुठं प्रेम करायला? एक बामणाची पोरगी होती. काय आपल्या याची ती कॉलेज प्रोफेसरांनी पगड्या असायच्या. विद्यार्थ्यांना विषय. नाहीतर हे आजकालचे विद्यार्थी. हो. अरे ह्यांच्या एवढी पोरं होती आम्हाला आम्ही कॉलेजात असताना. हा पर जावलं ते गेलं ते दिवस. दिवस जाऊ दे, जरा आमच्याबद्दल बोलणं पण द्या. बोलतो बोलतो. अरे तुमच्यामुळे तर आमची दुसरी पुण्यांदा जमली. कसं मग हे पक्क ठरलं तर? पक्क म्हणजे काय? अक्षय सिमेंट काँक्रीट बेबीला बोलवू का? हो, सुशीला. कशाला सुशीला? निघायचं बघा. पण तरी पण पुढं चला. मास्तर मास्तर, मला वाचवा. काय झालं ग? अहो 2 बाप मिळून माझा निकाल लावतायत. निकाल लावताय? हो. म्हणजे तुला तो आनंद पसंत नाही तर? हा? आहे हो, पण तो हा नव्हे म्हटलं तर. अच्छा अच्छा, हा नव्हे. सुशीला, ए सुशीला, तुझं लग्न ठरलं बरं का? नाही बाबा, तो खरा आनंद नाहीये. तो खरा नाहीये ना, हा खरा आहे काय? बापाला अक्कल शिकवतेस? अगं त्याचा बाप आला, त्याने मला सांगितलं. काय मास्तर, मास्तर बाप कधी खोटं बोलेल का? मास्तर. मुळीच नाही, मुळीच नाही. बाप कसं खोटं बोलेल? बाप कसं खोटं बोलेल? काहीतरी शिकवतेस. काय ग? मी तुम्हाला बोलले नव्हते पर काय हे बघितलं सकाळी दूध तसंच आहे घालायचं. अगं इसरला असेल. आता एकदा तो 2दा मला तर नाही ती शंका यायला लागली. कसली? अव हातून नवी 2 आहेत दोघांची. मी लोटायला माडीवर गेले होते का नाही तेव्हा बघितलं. एक उशी पलंगावर आणि दुसरी बाहेर होती.
खरं सांगतेस हे धर. सध्या तुमचं दोघांचं भांडण बिंडण झालं व्हय? नाही नाही म्हणजे तू बाहेर झोपतोस म्हणून विचारलं. ते हे आभाळ आलं होतं ना म्हणून बाहेर झोपलो होतो. दूध न पिता दूध 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 राहिलं काय विसरलो बघ. पोरा आईला फसू नगस. आल्यापासून बघते तिला काय खाऊ देत नाहीस की पिऊ देत नाहीस. आई तुला मी इतका का कठोर वाटतो? तेच म्हणते मी. आल्या गेल्याला आग्रह करतोस, तिला खाऊ देत नाहीस, स्वतः बी काही खात नाहीस. याचा अर्थ काय समजायचा मी? याचा अर्थ एकच आहे, अगं बायको उपाशी असताना माझ्या घशाखाली अन्न कसं ग उतरेल? हे तरी का? भरल्या घरात मालकीनीनं उपाशी राहायचं? मालकी अगं 4 अक्षदा डोक्यावर पडल्या म्हणजे मालकी नाही. माप लवंडून घरात येणारी मालकी. घरची अन्नपूर्णा शोभली पाहिजे असं नाही वाटत तुला? यांचा नुसता जुना वाडाच बघून घ्यावा. खाण्यापिण्याचे लाड म्हणून यांनी नुसतं मला पाण्यावर ठेवलंय. बाय जी बेड्या, मला उपाशी मारण्याचा बेत नाही ना यांचा? नाही नाही वहिनी साहेब, आमचे दादा साहेब लई मायाळू आहे ती. मायाळू म्हणून त्यांनी मला न खाता पिता वर पाठवलं. हो सासूबाई चांगली न्यारी देत होत्या, ती पण खाऊ दिली नाही. मी वरती घेऊन येऊ का? आता नुसतं विचारशील तर बाप फाडून खाईन तुला. नाही नाही वहिनी साहेब, मी आता लगेच घेऊन येतो. हा त्यांच्या घरात गाई म्हशींना भरपूर अन्न देतात, माणसांची काय किंमत नाही. हे काय वहिनी साहेब? कुठं मेला होतास? हे दादासाहेबांच्याच कामगिरीत होतो जी. आता वहिनी साहेबांची कामगिरी कर जरा. तिकडे हे पैसे घे आणि लवकर काहीतरी खायला घेऊन ये. मला भयंकर भूक लागली रे. पर काय आणू? काही पण आण. 2 अंडी आणू का उकडून? अरे 2 कशाला, एक आणलंस ना तरी उपकार होतील रे माझ्यावर. आत्ता घेऊन येतो. हे पर वहिनी साहेब, अंडी म्हणजे लय उष्ण की हो. आधीच उपासानं उष्णता वाढल्या तुमच्या अंगात, त्यात अंडी म्हणजे लईच घोळ. त्या परत थंडगार मासा आणू का? मासा आण नाही तर खेकडा आण, पण काहीतरी आण लवकर. अहो वहिनी साहेब, आमच्या रंकाळ्यातला काळा मासा काय असतो म्हणतात चवीला. तुमची ती मुळा मोठा झक मारते त्याच्या पुढे. आता जातोस की? आलं देणार. तुम्हाला ती भुका लागल्यात नव, मग ह्यो निघालो बघा. काय झालं? आणि गळ घ्यायला विसरलास की काय? नाही पण हे वहिनी साहेब, मासा म्हणजे लईच थंडगार हो. 24 तास पाण्यात असतोय तो. तुम्हाला ती सर्दी बिर्दी झाली म्हणजे मग साहेब कोंबडी सोडल्यावाने सोलत्याल मला. तुम्हाला ठाव नाही अजून त्यांचा राग. मालकाचा नोकर शोभतोच बघ. चला निघा माझे पैसे. एवढं दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत बसा ना, माझ्या हातपाय काय मोडलेले नाहीये. अहो पण हे बाई उठा बघा तिथनं. काय पाहिजे सांगा तरी. उठा म्हटलं की नाही? हा? बरं बाई. सांगते तर ऐकत नाही. त्यातली मेली लाकडं ओली आणलीत सगळी. अहो वर्षांचा गॅस नव्हतो. ओली लाकडं आणलीत सगळी. असतील असतील नाचता येत नाही अंगाण वाकडं. डोळ्यात पाणी आलं माझ्या. येऊ दे की मग. मुळात पाणीदार असलेलं तुमचं डोळं शापून आणखी पाणीदार होतील. फुका फुका तुम्ही. का न सतत जवा जवा तिला? गरीब सापडली बिचारी म्हणून. गरीब आणि ही तिच्या बाल आणि बहिणीला जाऊन विचार, ते सांगतील तुला. काय ना ग विचारायला. सुनबाई उठ तू. काय पाहिजे तुला? काय पण त्या सासूबाई पोटात भुकेनं कावळे ओरडायला लागले. म्हणून न्यारी कर म्हणलं तर तुला झुणका भाकर आवडत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? अगं थांब थांब. तुला शिरा आवडतो म्हणून रवा मागवलाय मी. नको नको, आता तो शिरा होणार मग मी खाणार.
नेहमीप्रमाणेच. हे काय तूप घे की. अगं बघ तरी कशी खमंग लागते भाकरी. अगं आई, तिला तूप खायची सवय नाही, नेहमी डालडा खाती ती. वाहून दे. तूप खायची सवय लागल. घे ग तू घे. बघ घाबरू नका. घे काय. नको घेऊ नकस, आजारी पडशील बघ तू. अरे काय नाही आजारी पडत. आम्हाला काय आम्ही सांगायचं काम केलं. सासूबाई किती गोड लागतं भाकरी. वा 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 वा, लवकर समजलं ते एक बरं झालं बघा. भूक लागले की नाही की समध्या गोष्टी चांगल्या गोड लागत्यात. केला कोंडा आणि निजला धोंडा म्हणलंय ना वर. म्हणलंय की बघ बघ तुझी सून बघ कशी आजाशी सकी घसाघस खातीया. नवऱ्याची काय आठवण. अरे तू आग्रह करायला पाहिजेस तिला. किती बी केलं तर नवी नवरी आहे ती. खायचं कसं समजतंय? हा, मला सोडून खायचं कसं समजतंय? अरे हो कारखाने मी नाही घरी रे बाप. नाही आहे. अरे आनंद तू काय बा सकाळी सकाळी आलास? लेका तुला दंडवत घालायला. साष्टांग? हो. वा वा वत्सा, तुझं प्रत कल्याण असो. कल्याण असो. मला सांग एवढ्या सकाळी बोंबलत कशाला आलायस? लेका तुला माझं सोंग घ्यायला सांगितलं तर माझी बायकोच घ्यायला उठलास आणि ती सुद्धा माझी. जरा जरा एक मिनिट. काय घरामध्ये माझी बायको आहे, जरा हळू बोल. बायको आहे, वहिनी आहे ना. मग आता खरं खरं सांग. हळू म्हणतो ते खेळे खेळे. खरं खरं सांग, बाप कुठून पैदा केलास तू? बापाने मला पैदा केलं. हे बघा, अरे बाबा बंड्या नाही का आपला? हो. मग एकदा नाटक करायचं ठरवल्यानंतर हे त्याला बघ, हे बघ, ह्या पुढे सगळं नाटक बंद. नाही तर आज जाऊन वहिनीला सांगितलं. नको रे बाबा प्लीज. प्लीज वहिनी. ए वहिनीच्या काय? भाऊजी, हा? जरा इथं थांब. काय? अरे तुमच्यासाठी नाटक करून माझा जीव जातोय. हो. इथे घरामध्ये तुझ्या वहिनी बरोबर संसार आणि बाहेर माझ्या वहिनी बरोबर हा, प्रेम. वहिनीवर. हा, हे करता करता माझ्या नाकी नऊ आलेत. खरोखर हे सर्जाच्या नादाने माझा पूर्ण काय सत्य काय? सत्यानाश झालाय. सत्यानाश कुठला? हा? अरे त्याच्याच नादानं भलं होणार आहे तुझं. कसं काय? मला एक सांग, सर्जानं समजा सुजाताला घराबाहेर काढलं नसतं, हा. त्या घरात जायची हिंमत होती तुझी? अरे मी हिम्मत, बरं ते जाऊन दे. तिथून मी आता बाहेर पडू कसा? पडायचे ना. हो. या खिडकीतनं खाली पड. फोन कर रे. कोणाला फोन करू? अरे सर्जाला फोन कर. सर्जाला. फार भाऊ तुझ्या डोक्यात गोंधळ झाला दिसतोय. हॅलो, कोण? अंध्या? काय रे, बोल बोल. हा, तुझं गाणं बजावणं कसं काय चाललंय? अरे दोन्ही गेली खड्ड्यात. लेका हातची पोरगी जायची पाळी आली आणि तू विचारतो गाणं बजावणं. अरे कारखानिसावर प्रेम वगैरे करायला लागली की काय आमची मेहणी? हा? अरे नाही रे, पण या लेकानं कुठला बाप पैदा केला बंड्या आणि या दोन्ही बापांनी मिळून माझ्या प्रेमाचा निकाल लावलाय. अरे नाटक झालं म्हणून काय झालं? या कारखानीसनं देखील तयार व्हावं लग्नाला. बघ ना. बायको बायको बघाय. अरे कोण तयार होणार नाही सांग ना, चांगली पोरगी भेटल्यावर. तू नुसतं प्रेमच करत बसलायस. तर काय करू म्हणतोस? हा? हं? हा? हं? काय म्हणतोस? हा. आणि नसतं लफडं झालं म्हणजे? ते होणारच आहे. तेच करायला पाहिजे आधी. ते केल्याशिवाय हवी ती मुलगी मिळत नाही आपल्याला. हा, अच्छा. काय लेकाची प्रेम करतात? हे घ्या तुमचे पैसे. कसले हो? नोटीशी सुद्धा 4 महिन्याचा पगार. उद्यापासून तुमची नोकरी आम्हाला नकोय. म्हणजे काय? मोठ्या मुलीचं लग्न झालं, धाकटीचं लग्न ठरलंय. आज नाही उद्या होईल. नाही म्हणजे तोपर्यंत शिकवतो की. नाही म्हणजे अंगात एक चांगली कला आहे म्हणून मी म्हटलं. पण नाच गाणं विणकाम शिवणकाम या सगळ्या कला वेटिंग रूम सारख्या आहेत. लग्नाची गाडी एकदा प्लॅटफॉर्मला लागली की जागा चुकायला नको. नाही म्हणजे साहेब तोपर्यंत शिकवतो की. काय शिकतील ते शिकतील. काय निर्लज्ज आहात हो. हा? आतापर्यंत शिकवलं त्याचा काय उजेड पडला? बरं जा 5 मिनिटात काय शिकवायचं ते शिकवा. हो राहू द्या. थँक्यू साहेब, थँक्यू. हे काय मास्तर? दार झाकून घेतो. मग कडी कशाला लावली? हो, शिकवणी रंगात आल्यावर रंगाचा भंग व्हायला नको म्हणून. धरुआ एवढे इरसाल असेल असं वाटलं नव्हतं मला. हो काय करता? त्याचं प्रेम आहे ना, त्याला इरसर व्हावं लागते. कोणी सांगितलं तुम्हाला माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून? हो सांगायला कशाला हवं? ते ओळखावं लागतं. तुम्हाला चारची तोतही आनंद पसंत नाही ना, त्यावरती म्हणून ते मी एका गायन मास्टरवर प्रेम करू मी? आणि गायन मास्तर. सुशील, कोण? आनंद? आनंद? आनंद आधी का नाही सांगितलं? हे मी तुला आधी सांगितलं असतं तशी गंमत आली असते का? आनंद. वा 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 वा. काय गाणं आहे, काय ताल आहे. सर्व नाही नाही म्हणता ताईचे बऱ्याच तयार झालेले दिसतात. होऊन दे, त्यांना चहा प्यायला कामात. आता बोलवतो. ताईचा अहो ताईचा. हा, कोणीच होत येत नाही. गाढवाच्या लेका
दार बंद आहे, ऐकू जाणार कसं त्याला? मास्तर, अहो मास्तर, मास्तर, दारातून बंद दिसतंय. मालक दोघं बी गाण्यात लई रंगात आली दिसतात जणू. येऊन दे, तू जा तिकडे खिडकीतलं बघ बरं काय आहे ते. बरं जातो. चमारी आज कुणबी नाही. मालक, आतमध्ये कोणती नाही, कोणती नाही काही. असं कसं होईल? अरे आता इथे गात होते, गेले कुठे? बघ असतील कुठेतरी. असं काय? ठोंब्यासारखा मध्ये उभा राहू नको. कारण ती मला फसवून पळाली काय, आणि ती बी एका पेट्याला संग. ठीक आहे, येऊ दे. असा धडा शिकवतो की जरा जन्माची आठवण. काय काय काढते? हा, कुठं पळून गेली होती? बागेत नाही, म्हणजे बागेत फिरायला गेलो होतो बाबा. फिरायला? हो. मागच्या दारानं? आणि काय हो मास्तर, गाण्याचा टेप लावून मला फसवता काय? नाही त्याचं काय झालं मालक? काही सांगू नका. सकाळी तुमची शिकवणी बंद केली होती, ती पुन्हा सुरू केली. ती काय पळून जाण्याकरता? नाही मालक, आम्हाला पळून जायचं असतं तर आम्ही परत आलो असतो. बरं बरं, सुशे आज जा. बाबा आज जा. बाबा नाही, नाही नाही, आज जा. बरोबर आहे. मास्तर, तुम्ही बाहेर. बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे आउट गेट. आउट गेट. फाटकाच्या बाहेर. असं काय? ठीक आहे, बघतो. सुनबाई झाली ना आंघोळ? ह्या पाटलीनबाई आल्यात तुझ्याकडं. माझ्याकडे का हो? आज वट पौर्णिमा नव्ह, येतायचं नव्ह पूजेला? कशाला? कशाला म्हणजे? ह्योच नवरा जन्मजन्मी मिळो म्हणून मागून घ्यायचं असतं देवाकडं. नको ग बाई, एका जन्मी मिळालाय तर पंचायत झाली माझी, आणि जन्मोजन्मी हाच नवरा कशाला? असं म्हणू नये. कुंकू म्हणजे सौभाग्याचं लक्षण आहे बाई. अहो पाटलीन बाई, असं तुम्हाच नाही वाटत म्हणून कसं घसघशीत कुकू लावलंय बघा तुम्ही. आता आमची बायको, हिच्या कपाळावरची टिकली इतक्या जवळून तुम्हाच तरी दिसती का बघा. टिकली का असे ना, लावले ना तुमच्या नावानं. नशीब आमचं. तेच म्हणते मी, कुळाचा हाय आपला, पाळलाच पाहिजे. बायकांनीच काम म्हणून पाळायचं. तुम्ही काही करता का की जन्मोजन्मी हीच बायको मिळावी म्हणून? तू म्हणत असेल तर करतो की. म्हणजे तुम्ही वट सावित्री करता, मी पिंपळ सत्यवान करतो. ते काय, तुम्ही वडाला सुद्धा गुंडाळता, मी पिंपळीला गुंडाळतो. कसं काय? अशी रेखा थट्टा करतो जवा तवा हिची. जा बाई, बनवायला आल्यात हे म्हणू नये. जा. आई साहेब, आई साहेब, काय रे गंगाराम? तुमचंच पाय पडायसाठी आलो होतो ना आम्ही. आमचं भांडण मिटलं बरं का. वाटलंच होतं मला. अरे नवरा बायकोचं भांडण किती दिवस चालणार? ते का काल सोडून चालली होती की मला. बैर काय करणार दोस्तच फिरल्यावर. तर बाकी सर्जराव आणि आमचा संसार मांडून दिला बरं का. एकमेकांना समजून घेतल्या बिगार संसार टिकत नाही कधी. आहेत का सर्जराव? नाही, आत्ताच बाहेर गेलाय. आणि बहिणी सांग. पूजेला गेली. आज वट सावित्री नव. होय, जाणारच की. देवगुणाचा नवरा मिळाल्यावर. तेवढी पुण्य असायला लागते 7 जन्माची. त्याशिवाय त्या 7 जन्माची जोडी जमते? सांग की. किती एळवाट बघणार बाई. जा पड जवळती. नाही, जा. आता येथीलच हे. हे बघा, आलंच की दादासा. काय हे? किती उशीर. कारखान्यात काय बाहेर गावची माणसं आली होती, त्यांच्यामुळे जरा वेळ झाला. हे का वर कुठे निघाला? जेवण करून घ्या. ते काय आहे की त्या लोगा संघाच आज हॉटेलात जेवलो आम्ही. तेव्हा आता झोपायला जातो तर तुमच्या आवडीची मेथीची भाजी केली ती मी आज. असं मग त्यातली तुम्ही काय खाल्ली की नाही? अहो बघा, तुम्ही खाल्ली तरी आम्हाला ढेकर येतो का नाही. तर काय प्रेम तरी बायकोवर. बघायचंय हे इकडे. कशाला? ते जवळ आल्याशिवाय कसं सांगणार? अरे
घ्यायच्या विसरलो की तुमचं तारुण्य टिकवायचंय नाही सुट्ट्या कशाला झोपा नाही इथेच. हा फक्त माझ्या अंगाला हात लावायचा नाही. तू शेजारी असताना आपल्या बाच्या नाही जमायचं. काय सर्जेराव बाहेर कसं वाटतं? गार गार वाटत. किती दिवस बाहेर पडणार असे एकटेच? बघूया की जमल तितके दिवस, नाहीतरी आपलंच आहे की. वाट बघत बसा. बस देऊचू नका आपल्याला, नाहीतर बघ नको नको पडा तिथंच. राहिलं आपल्याला वाटेला जाऊ नये. काय पाहिजे सुनबाई? काय नाही. काय शोधतीस रातच्याला? कुठे काय? रडायला काय झालं तुला? हे घरात नाही. घरात नाही? तुला भांडण झालं वाटतं तुमचं? नाही सासूबाई. नाही काय? खात्रीनं काहीतरी असेल. पोरी मला सांगत नाहीस? हे रागावून गेलेत माझ्यावर. पण कशाबद्दल? ईर्षेनं लग्न केलं नाही यांनी माझ्याशी, म्हणून मी पण ईर्षेनं वागले त्यांच्याशी. काय म्हणावं तुम्हा पोरीसने? अगं त्यांना ईर्ष्या केली ती तुझ्यासाठीच नव्ह, पण तुला त्याच्याशी ईर्ष्या करायचं काय कारण? नेहमी आपलंच खरं करत असतात ते. माझं काही पण ऐकत नाही. मग त्यात कमीपणा कसला सांग की? तुझ्यासाठीच रातदिवस राबतोय नव्ह. तुला वाटत असेल लग्नात माझी काही हौस मौज केली नाही, की मला एक दागिना घातला नाही, पण सारं काही तुझ्या सावर ठेवलंय बरं बँकत. माझ्या नावावर? खरं सांगता तुम्ही हे? भयपोरी रागाचं सोंग घेतलं तरी त्याच्या काळजात माया आहे तुझ्याबद्दल. त्याला समजून घ्यायचा प्रयत्न कर. न मागता समज मिळाल्यावर मागून घेण्यात काय सोपं आहे सांग की? त्याला नुसतं प्रेम दे. दमन भागून आल्यावर मायेनं पाठीवरून हात फिरव. मग बघ कसं पोरावाने बिलकतय तुला. सासूबाई गप गप, रडू नगस, रडू नगस. तुला वाटलं असं आपल्याला आपला म्हणतील अशानं, पण सीतामाईच्या डोळ्यातल्या पाण्यानं रावणाची लंका बी जळाली. ठावा आहे ना व तुला? प्रेमाचं बळ लई दांडगास्त पोरी, लई दांडगास्त. चुकले मी सासूबाई. मला हे कोणी सांगितलंच नाही हो. सांगणारी गेली बापडी. तीच तुझी आई असती तर. असती तर कशाला? आता तुम्हीच माझ्या आई आहात. क्या बात है, क्या बात है. कोण तू? इथं का? आश्चर्य वाटलं मला इथं बघून. बर, रस्ता कसा गावला तुला? या गाण्यानं दाखवलं. हो. कसं काय वाटलं गाणं? सुंदर. त्यात गाणारीही सुंदर असल्यावर काय करणार काय? तुम्ही आपलं सौंदर्य सांभाळत बसणार. तेव्हा म्हणलं आपलं म्हणून हे बरं वाटलं होय.
प्रदर्शन मांडलेलं? कसं का असं ना परीच्या सौंदर्याचं तारुण्याचं रहस्य आहे का ठाऊक? उहुं. सांगा ना. सांगू? ए चमेली ये इकडे. काय ती? चमेली तुला पोरं किती ग? काय तरी काय विचारता? वहिनी साहेब, जगाची करमणूक आम्ही करतो आणि आमची करमणूक कोण करणार? आमची पोरच नव. वाटतं का तुला तिला 3 पोरं असतील म्हणून? जावा तिकडं. अहो मारे तरुण पण काय साठवू साठते होईल. अगदी छपराव ठेवला तरी बिहेचा दोडका वाळणार की एक दिस. पण म्या म्हणतो ते मातीत पडण्यापेक्षा भुकेलेच्या तोंडी पडलेलं काय वाईट हो. तरुण कोण काय साठवून साठते होय. छपरावर ठेवला तरी बिहेचा दोडका वाळणार तू उन्हानं. खरं सुजाता, अगं निसर्गाचाच नियम आहे, ह्याला तुला मला कुणाला बी बदलता येणार नाही. पटलं मला. आता घरला चला बघू. घरला? अरे लेकाओ, काय थोबाड बघत बसलाय माझं. चला आपापल्या घरला चला. हॅलो सुजाता, चला की. अगं बाई, आत कुठं? आत कुठे काय? घरला चला म्हणला ना. चला की. आम्हाला बी येते की. तर हे आपलं घर कसं काय वाटलं? अय्या, इंग्रजी पुस्तकं वाचता तुम्ही? तुम्हाला काय आम्ही अगदी अंगठेबद्दल वाटलो काय? मग सारखं आणि पाणी लोणी असं अडाण्यासारखं काय बोलत असतो? तुझ्या राणी, लोणी काय आणि दोन्ही काय अर्थ एकच. ही आपली खरी मायबोली आहे. तू बोलतेस ना ती नागरी भाषा. मला एक गोष्ट सांग, तू इंग्रजी बोलतेस पण साहेबाच्या मडमेसारखा तुला फ्रॉक घातला तर तो शोभेल का तुला? नाही ना. तुला काय शोभेल सांगू? हं? अरे, माझा फोटो इथं कसा? कारण समोर माझा आहे म्हणून. मग आधी कोणी मला सांगितलं? एडाबाई, बायकोला सांगावं लागतं का की बाई तू माझी आहेस मी तुझा आहे? खडकातलं पाणी गोड असतं म्हणतात, ते काही खोटं नाही. खरं? ते खरं. या काळजातलं प्रेम आज दिसलं मला. राम राम मॅनेजर साहेब. राम 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 राम. आमचा आनंद इथंच राहतो का? आनंदा? आनंदा कोण? नाव काय त्यांचं? आनंदराव आबासाहेब पाटील. आनंदराव आबासाहेब पाटील होय. तुमच्या बुकात गावाल बघा, बघूया ना. हा, 101 नंबरची खोली बघा. 101 नंबरची खोली होय. म्हणजे खोल्या मोजायच्या कुठल्या अंगानं? तकंड वाहिल्या का खायल्या? वर जाव वर. वर होय वर. माडूर मला गिराव हे जो काय एवढाच वर पाठवताय? नाही नाही पंड्या, बापाचं नाटक असं झालं पाहिजे. हा 116 आणि काय बिस्किट? आनंदा. आनंदा दारुगड. आनंदा कोण आहे? तुझा बाप. अरे माझा बाप म्हणजे वर गेलेला एक बाप, तू दुसरा बाप, बाहेर आहे तू तिसरा बाप, चौथा बाप यायच्या आधी कोण आहे ते बघ. जा 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 बघ. आलो आलो. अरे बाटल्याला पण अडू आपण फुटून. हे कोण पाहिजे आपल्याला? आमचा आनंदा कुठं आहे? आमचा? आमचा म्हणजे? आमचा म्हणजे बा आहे त्याचा. मी बा हा हिला आनंदी आनंदच आहे. का दारू बिरू झोकून आला का काय? मी नाही झोकून आलेलो, पण तुम्ही मात्र मारून बसलेला दिसता इथं. अरे आनंदा, काय बा ह्यो बा का काय तुझा? छे अहो हे नव्हे, तुम्हीच माझे पिताजी. अंगाशे ओ बाप, झाली का खात्री? बसा. काय र नाव काय तुझं? आनंद. आनंदा. तुझ्या बाच? आबासाहेब. अरे लेका मीच आबासाहेब. बर, 2000 रुपये लग्नासाठी माझ्याकडनं घेऊन माझाच मामा करता. नाव काय तुझ्या पोरीचं? माझ्या पुरीचं? अरे तेच प्रेयसीचं. सुशी लाला. लाला. आणि तिच्या बाच? आबासाहेब. अरे तिच्या बाच? दौलतराव नाव. दौलतराव. हो. असं. चला माझ्या संगत. कुठलंच का? गप गुमान चल. आता तिकडं गेल्याशिवाय कोड उलगडायचं नाही. चला म्हणतो नव्हता? आबा चला. येतोय.
अगं ही सुशी. कोण आनंदा तुम्ही अगं हळू, कोणी ऐकलं म्हणजे. या ना आत या. नको नको, मी येत नाही, तूच चल बाहेर. बाहेर हो. बाहेर कुठं अगं कुठं काय, तुझे बाबाच म्हणाले होते ना परवा, तुमची शिकवणी ते असं पळून जायला होय. अगं आपण पळून गेलो होतो ना, खरं म्हणजे परत यायलाच नको होतं. हा तर मग काय करायला पाहिजे होतं तसं परत यायचं ग, पण लग्न करून. चल चल, मी सगळी व्यवस्था करून आलोय, लवकर चल लवकर. अहो पण कोणी पाहिलं तर अगं इथं सवड कोणाला आहे पाहायला, आणि समजा कोणी बघितलं तरी कोणाला काय कळणार आहे. म्हणजे या 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 आबासाहेब या 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 हो आबासाहेब हे नव्हे, मी आबासाहेब. असं कसं होईल म्हणजे काय? यांच्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न ठरलंय. यांच्या मुलाशी हो. आणि तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय. हो. अहो मग आमच्या आनंदाला कोणाही जमवलंय. अहो, माझ्याच मुलीशी हे आनंदराव आणि हे आबासाहेब. अहो मग मी कोण आणि आमचा आनंद कुठं आहे? ते पोलीस चौकीत जाऊन विचारा, आम्हाला काय विचारता. काय थट्टा करताय? सुशीला, ए सुशीला, सुशीला, काय रे, हे कार्टी कुठे आहे? कमाला ते आता तरी जाऊ आम्ही. अरे माहीत थोबाडे मध्ये नुसते खाऊन मारतात लेखाची. कुठे गेली कोणाला ठाऊक. यो बघा चाय बी तसाच आहे. म्हणजे पुन्हा पळाली की काय? तसंच दिसतंय. मागचा दार उघडा आहे ती आरती. बंद करते आधी. थोरलीपेक्षा धाकटी चांगली म्हटलं तर तिनंच माझ्या तोंडाला काजळी बसली. थोबाड काय नको, दार बंद करता. काय म्हणत आबासाहेब, आबासाहेब, आबासाहेब ते नव्हे म्हणतो तर आबासाहेब मी. बरं तुम्ही दोघंही जण, माझी मुलगी त्या मास्तरड्या बरोबर पळून गेली. हा सुशीला पळाली. आता मी कुणाचा हात धरू? हे घरात बायको आहे नव. शांतता, म्हणजे नाटक चालू आहे. पण मी म्हणतो नाच गाणं पाहिजे कशाला पूर्वी जातीला? काय तमाशा झाला होता तिला? अरे बाबा चुकलं माझं. अरे पण असला हलकट मास्तर दिला कोणी तुला? अरे कोणी जरा काय सांगायचं, आपलेच दात आणि आपलेच ओठ. आधी पुरीला सैल सोडायचं आणि म्हणे आपले दात आपलेच ओठ. हॅलो हो मी सुजाता बोलते. हा काय हो डॅडी. हा बोला बोला. बोला काय, आधी नवऱ्याला घेऊन निघ बघू ताबडतोब. नवऱ्याला घेऊन कशाला. हा हा सुशीचं लग्न ठरलं की काय. अगं लग्न कसलं, ती त्या वाजंत्रीवाल्याचा हात धरून पळाली. हा पळाली अशी कशी. तरी मी डॅडी तुम्हाला सांगत होते काय. तुझं ऐकलं नाही ना, त्याची मला चांगली शिक्षा मिळाली बघ. हो बघ गावात तोंड दाखवायची सोय नाही उरली. तुम्ही काही काळजी करू नका, मी आता यांना घेऊन निघते. हा हा. काय ह्या सुशीनं गोंधळ घातला, तरी शेवटी नादिनींना झालंच. रोजी अडखळली. बर अहो अहो ऐकलत का. हो सगळं ऐकलं. मग बसलाय काय, चला ना माझ्या बरोबर लवकर. आता बाई मला सांग, तू आणि मी जाऊन तिथं काय करणार आहे. अहो आपण काही करायला नको का. म्हणजे काय करायचं म्हणजे नक्की काय करायचं. नाही, मला सांगा, तिला जर तो मास्तर आवडला असेल तर आपण काय करणार आहे. शी त्या गवळ्यापेक्षा आपल्या आनंदराव काय वाईट होते. वा वा, आता हे म्हणताय तुम्ही. त्यावेळेला त्याच्या टाळक्यात तंबोरा घालून त्याला पळवलात की हो. काय काय आहे तुमचं. नाही त्याला कसली थट्टा करतात हो तुम्ही माझी. इकडे आबरू चालली माझ्या डॅडींची. ह्याला कारण तुम्हीच बरं का. मी सांगितलं हो तुला पळून जायला. ऍक्च्युली पळून जायला नाही हो, पण तुम्ही वेळेवर लग्न केलं असतं तर हा प्रसंग ओढवला असता का आज. चुकलंच माझं. मग म्हणजे आम्ही सांगत होतो ते बरोबर होतं का नाही. हो बाबा तुमचंच बरोबर. बरं चला ना आता लवकर. एवढी कापडं बदलतो. कपडे हो. मला सांग, ही चक्क बनवेगिरी नाही का? हा? माणसं एवढी बदमाश असतात. काय सांगायचं, माणसांच्या वगैरे माणसं असते ना. बरं तो तरणा होता का म्हातारा होता? नमस्कार. मामासाहेब ट्रंकॉल करून अगदी तातडीनं बोलवून घेतलात. म्हणजे सुजाताला काही सांगितलं नाही तुम्हाला. सांगितलं. अरे बाबासाहेब आपण कसे इकडे. कसे इकडे? तुम्ही येणार आहात असं कळलं म्हणून थांबलो, नाहीतर पोलिसात वर्दी द्यायला निघालो होतो. पोलिसात. आहेत मुळी म्हणून तर आम्ही दोघे पळून गेलो होतो. आम्ही म्हणतो काय का कारटे, कोणाबरोबर पळून गेली होतीस. यांच्या बरोबर. हेच ते माझे मास्तर. अरे कारच्या, एखादा फर्स्ट क्लास आशीर्वाद दे ना दोघांनी मिळून. कशाबद्दल. माझ्या मुलीला पळवून नेल्याबद्दल. हो, आणि लग्न करून आल्याबद्दल सुद्धा. काय लग्न? हो. आणि भटा बामणाशिवाय? येस, भटा बामणाशिवाय. कारण रजिस्टर कचेरीत गेलो, 2 सह्या ठोकल्या, एकमेकांना हार घातले, झालं लग्न. पुढे घ्या पुढे. तुम्ही पुढे. हा काय ग हे, तू आणि या वेशात. तेच मी तुला विचारते, तू आणि या पोशाखात. आधी ते विचार कर.
विचार काढू अगं म्हणजे चांगली साडी नेस. हे बघ, बाईनं बाईसारखंच दिसावं आणि बाईसारखंच वागावं. तुडी सर्जेरावांनी शिकवलं वाटतं तुला हे सगळं. त्यांनी नाही काही, आमच्या सासूबाईंनी पटवलं मला. सुशील, सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे, तर सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य आहे. आणि बाई ही नऊवारीतच छान दिसते. पण ते दोन चोर कोण होते ते सांगा भाऊ. आमचं सोन घेऊन उलट्या बोंबा मारणारे. हो सांगतो. हे का आलेत? या. हा? कोण बंड्या? लेका तू हरामखोर. तुला म्हणतात माफ करा साहेब, हनीमून साठी आम्ही लोणावळ्याला जाणार आहोत. लोणावळ्याला. लोणावळा? हो. त्याला लोणावळा कशाला? अरे गठ्या, हनीमूनचा अर्थ कळतो का तुला? हो ना. अरे लेका, बायकोचा ओठ म्हणजे हनी, तुझा मधू. हा, आणि बायकोचा चेहरा ज्याला आपण थोबाड म्हणतो प्रेमानं, तो चंद्र. अरे गाढवा, बायको म्हणजे हनीमून. फार शाणपा दाखवू नकोस आता. का वाट बघते तिकडं? हनीमून करतायत लेकाची. बरं मामासाहेब, मग आम्हीही निघतो. का आपल्याला एवढी घाई का? आपला हनीमून झाला ना. नाही, अजून व्हायचं आहे. कितके दिवस काय करत होता? नाही म्हणजे मामासाहेब, ते तुमच्या लेकीलाच विचारा की, म्हणजे ह्या महामायेला सरळ आणायला इतके दिवस लागणारच की. अगदी बरोबर. ही महामाया माणसाला इतका वेळ लागणारच. डॅडी, मी मामा हो, आम्ही नाही जा. इतके दिवस होतीस, आता कोण म्हणेल तुला आणले की नाही सरळ? छान केलेत भाऊजी. अरे 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 बाळणपणा करता लवकर यायचं बरं का. हा, कारण काय झालं? लय गडबडीत गेला का म्हणून विचारलं. काही विशेष नाही ग, तिच्या बहिणीचं लग्न होतं. पार पडलं नवं शिस्तीत. हो, हा? आपल्या आशीर्वादानं. अरे च्या, आज न सांगता नमस्कार केलास. ह्योच खरा नमस्कार. बरं, तुम्हीच म्हणाला होतात ना की नमस्कार करण्याजोगी माणसंच भेटली नव्हती. त्याला मी तरी काय करणार. आता भेटलोय ना मी. पाय दर बघू माझे. चल. वाट बघा. ऐक ऐक तुझ्या आता. अगं, मायेनं नुसता हात फिरव त्याच्या पाठीवर. बघ कसा पुरावाने बिलगतोय तुला. पण मी एका खोलीत बंद आणि चावी हरवेल. तू आणि मी एका खोलीत